मित्रांनो, नमस्कार. आज आपण पाहणार आहे की निफ्टीने कशी मूव्हमेंट दिली किंवा आज मार्केटमध्ये काय झालं. सध्या मार्केट काय होतं की कंटिन्युअसली न्यूजवर रिॲक्ट होतं. न्यूज जसं चालतात तसं मार्केट रिॲक्ट होत चाललं. तर आज निफ्टीमध्ये आपण पाहूया बघा, एक प्रिव्हियस रेझिस्टन्स होता इथे. जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की लाईन चार्टने रेझिस्टन्स पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्ट कॅन्डल्सनी पण पाहू शकता. बघा इथे एक रेझिस्टन्स होता. आज मार्केट पुन्हा एकदा थोडासा एक डिप देऊन पुन्हा एकदा याच लेवलपर्यंत आला आणि तुम्ही अजून चार्ट जर थोडासा छोटा केला तर तुम्हाला इथे दिसेल की ऑलमोस्ट एक मागच्या ऑक्टोबरमध्ये म्हणजे 1 वर्षापूर्वी इथे पण मार्केट बघा एक रेझिस्टन्स होता इथे. तर मार्केट आता त्याच लेवलपर्यंत आलंय. आता जर 1 वर्षाचा पूर्ण जर तुम्ही चार्ट पाहिला तर पूर्णपणे याच्यामध्ये काय झालंय, मार्केटमध्ये एक फॉल आला. त्यानंतर कंटिन्युअसली मार्केट खाली आलं. पुन्हा एकदा वर गेलं आणि या फेजमध्ये एक इथल्या फेजमध्ये मार्केट पूर्णपणे कन्सोलिडेट झालं होतं बघा. इथपासून या रेंजपर्यंत. मार्केट कंटिन्यू या रेंजमध्येच खेळत होतं. ऑलमोस्ट 25,600 पासनं 24,400 पर्यंत. तर आता बघा इथे याच्यावर बरोबर या बॉक्सवर इथे एक सपोर्ट घेतलेला आहे. आणि आता आपण फर्दर येणाऱ्या किंवा उद्या याच्या मार्केटमध्ये अजून काय मुवमेंट होऊ शकते आपण ते पाहूया. आपण 15 मिनिटच्या चार्टवर गेलो तर तुम्ही पाहू शकता की आज मार्केट बघा इथे ओपन झालं. बरोबर, मार्केट एकदा वर गेलं, पुन्हा एकदा मार्केटने डिप घेतला इथून आणि त्यानंतर मार्केट पुन्हा एकदा वर गेलेलं. आता इथे तुम्ही पाहू शकता की जो प्रिव्हियस लो होता म्हणजे काय तर कालचा लो. तर बघा आज मार्केट इथनं वर गेलं ग्रीन कॅनल्स पासून आणि वरच क्लोज झालं मार्केट प्लस मध्ये. प्रिव्हियस बघा इथे एक सपोर्ट होता. आता मार्केटने खूप वेळा इथे एकदा घेतला, इथे घेतला, इथे एक सपोर्ट घेतला, इथे घेतला, त्यानंतर पुन्हा एकदा इथे. आता हा 25,800चा सपोर्ट आहे ना, हा खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही 1 आवरच्या टाइम फ्रेमवर पण पाहू शकता की मार्केटने किती वेळा याच टाइम फ्रेमवर प्राइस कन्सोलिडेट झाली आणि तिथनं प्राइस वर गेली. डेलीच्या टाइम फ्रेमवर आले तर तुम्ही पाहू शकता बघा, इथे एकदा मार्केट पूर्ण सपोर्ट घेतला, इथे एकदा घेतला, त्यानंतर वर गेलेला. आता आपल्याला काय पाहिजे की 15 मिनिटच्या टाइम फ्रेमला आपण येऊया, कारण की आपण इंट्राडे करतो. शॉर्ट आपल्याला टार्गेट सेट करणं खूप सोपं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही पहा की बरोबर इथे रेजिस्टन्सच्या जवळ मार्केट थांबलेलं आहे. हे म्हणजे किती, ऑलमोस्ट 26,088. तर आता याच्यावर जर मार्केट गेलं तर आपण 26,088चा स्टॉप लॉस ठेवून अपसाईडला टार्गेट सेट करू शकतो. किंवा याच्यामध्ये मार्केट आता समजा 25,800 जर खाली आलं तर आपण डाऊन साईडसाठी एखाद्या याच्यामध्ये ट्रेड पाहू शकतो. त्यानंतर इथं आपण काय करणार आहे की आता जर 25,800च्या खाली मार्केट आलं तर आपण इथं पुटसाठी एखादी पोझिशन भेटणार आहे. तर आपलं काय होणार आहे की हा जो एक नो ट्रेडिंग डोन आहे, ऑलमोस्ट हा आपला आता जर तसं पाहायला गेलं तर एक 1,200 पॉईंट किंवा एक 200 पॉईंटचा याच्यामध्ये फेज आहे. आता खूप लोकांना असं वाटेल की एवढ्यामध्ये खूप मार्केट निघून जातो, पण मला असं पर्सनली म्हणणं आहे की तुम्ही एका टार्गेटनुसार किंवा एखाद्या चांगल्या रेजिस्टन्स ब्रेकआउट नंतर ट्रेड घ्या किंवा एखादा चांगला सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर ट्रेड घ्या. काय होतं यामध्ये जर समजा तुम्ही ट्रेड घेता, याच्यामध्ये काय होणार आहे, खूप टाइम डिके होणार आहे खूप. आज तुम्ही बघा मार्केट इथनं ओपन झालं, ही कॅन्डल आज बरोबर आजची सॉरी ही बघा, त्यानंतर मार्केट किती पॉईंट मध्ये खेळ बघा. फक्त मार्केट या रेंज मध्ये इथं होतं 25,983, 83 पण नाही, 25,967 ते 26,882. ऑलमोस्ट 100 पॉईंट मध्ये मार्केट खेळतं नाही. याच्यामध्ये आज एक्सपायरी, आज सेन्सेक्सची एक्सपायरी, पण याच्यामध्ये समजा आज एक्सपायरी असते तर इथं किती टाइम डिके झाला असता. मग असे ट्रेड घेऊन फायदा नाही. आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे एक रेजिस्टन्स होता बघा, हा प्रियस. इथं रेजिस्टन्सला डिक्लाइन झाल्यानंतर प्राइस किती कंटिन्युअसली खाली आली. आपल्याला असे ट्रेड शोधणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही इथे पाहू शकता की प्राइस इथं कंटिन्युअसली किती वर गेलेली आहे. असे ट्रेड शोधणं गरजेचं आहे. आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये जसं जसं तुम्हाला जर व्हिडिओ आवडत गेले तर मी तुम्हाला अजून सांगत जाईल की कोणता ट्रेड कधी घ्यायचा आणि तो किती वेळ होल्ड करायचा. कारण की खूप लोकांना असा प्रॉब्लेम आहे की तो ट्रेड होल्ड करणं खूप पॉसिबल होत नाही किंवा आम्ही लवकर एक्झिट करतो प्रॉफिटमध्ये, लॉस होल्ड करून ठेवतो. तर दोन्हीमध्ये मी इथून पुढे तुम्हाला सांगेल. तर आता निफ्टीचे फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की 26,088च्या वर
जर मार्केट गेलं आणि याच्यावर जर सपोर्ट घेतला या लेवलला 26,088 ला, तर आपण याच्यावरनं कॉल साईडचे ट्रेड पाहूया. किंवा 25,800च्या खाली जर मार्केटने डाऊन जर झालं किंवा त्याच्या खाली आलं, तर तेव्हा आपण एखादी पुट साईडची पोझिशन ठेवू. हा पूर्णपणे हा जो नो ट्रेडिंग झोन आहे ना, याच्यामध्ये आपल्याला अजिबात ट्रेड करायची नाही. ही सायकॉलॉजी पहिल्यांदा तुम्ही हे करून घ्या. 1-2 दिवस ट्रेड नाही झाले, करू नका. मोस्ट ऑफ द तुम्ही पाहत असाल, की मार्केट तुम्हाला 2 दिवस प्रॉफिट देतं, त्यानंतर कंटिन्यूअसली ट्रॅप करतं. ते यासाठीच करतं, की तुम्ही 2 दिवस दिलेले प्रॉफिट तुम्हाला त्या पुढच्या ट्रॅपिंग पिरियडमध्ये पूर्णपणे तुमच्याकडून काढून घेतले जावं. मग आता तुम्ही ठरवा, तुम्हाला स्मार्ट वर्क करायचंय का एकदम वेंधळेपणाने ट्रेडिंग करायचंय. ओके. थँक यू.